मुख्यमंत्र्यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर करमाळ्यातल्या शेतकऱ्यांनी करमाळ्यातल्या गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे। मात्र आज दिवसभर नेमकं काय काय घडलेलं आहे यावरही एक नजर टाकूयात। मी एक शेतकरी आहे। माझं नाव धनाजी चंद्रकांत जाधव। मी आत्महत्या करतोय। एक काम करा, माझं प्रेत माझ्या गावात घेऊन जा। जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाहीत तोवर माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका। जोपर्यंत माझं किंवा माझ्या मित्राचं कर्ज माफ होत नाही तोपर्यंत दिगू तात्या माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका। तुमचाच मित्र धनाजी जाधव। काळजाला हात घालणाऱ्या या पत्राचा मायना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची व्यथा सांगण्यासाठी पुरेसा आहे। सच्च्या मित्राला गमावल्यानं अवघं वीट गाव पुणे सोलापूर महामार्गावर उतरलं। जोवर मुख्यमंत्री येत नाहीत तोवर मृतदेह स्वीकारण्यास गावकऱ्यांनी नकार दिला। कुठल्याही प्रकारचे प्रशासनाकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून कुठल्याही प्रकारचं सहकार्य किंवा कुठल्याही प्रकारची आश्वासनं आतापर्यंत आम्हाला शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत। त्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी लोकप्रतिनिधी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेताचं दहन करणार नाही असं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो। पोलिसांचा फौजफाटा गावात दाखल झाला। अखेर पालकमंत्री विजय देशमुख घटनास्थळी आले। लोकांनी त्यांनाही घेराव घातला। पालकमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला। अल्पभूधारक आहेत ते, त्यामुळे त्यांचं कर्ज आहे, थोडं बहुत, फार कर्ज नाही आहे, पण ते आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या अल्पभूधारकांचं कर्जमाफीचं घोषणा केल्या त्याच्यात ती कर्ज फिटून जाईल। पण त्या व्यतिरिक्त त्यांना 2 मुलं आहेत, ते शिक्षण आहे, त्या शिक्षणाची हमी आम्ही घ्यायला तयार आहोत आणि त्यांना मुख्यमंत्री साहित्य निधीतून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन। पालकमंत्री याने प्रयत्न करू आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि पुढे त्यांना नोकरी लावण्याचंही आश्वासन दिलेलं आहे। 4 दिवस आणि 8 आत्महत्या। शेतकऱ्याने आंदोलन केलं। सरकारनं अल्पकर्जधारकांसाठी कर्जमाफीची घोषणा केली, पण ती हातात पडेपर्यंत शेतकऱ्यांचा धीर सुटू लागलाय आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात चिंतेचे ढग दाटू लागले आहेत। इतर शेतकऱ्यावर असली वेळ येऊ देऊ नका। कर्जमाफी माझ्या लेकराची आहे तेवढी माफ करावं, इतर शेतकऱ्याची सुद्धा तुम्ही करा। धनाजी जाधव यांच्या मागे आई वडील पत्नी आणि 2 मुलं आहेत। शिवाय बँकेचं 50,000चं, खाजगी सावकाराचं 35,000चं आणि पतसंस्थेचं 30,000चं कर्ज आहे। महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांची जवळपास अशीच अवस्था आहे। धनंजय जाधव यांच्या सरणावरची ही आग थोड्या वेळानं शांत होईल, पण महाराष्ट्रातल्या तमाम कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मनातली धग कधी शांत करणार हा महाराष्ट्र शासनासमोरचा